कौटुंबिक कायदा अर्थात फॅमिली लॉ या विषयाच्या संदर्भामध्ये पार्टिशन विभाजन या विषयावर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत की विभाजन म्हणजे काय. विभाजन परिणामकारक होण्यासाठी विभिन्न मार्ग कोणते आहेत, अर्थात व्हॉट इज द पार्टिशन, स्टेट द डिफरंट मोड्स ऑफ इफेक्टिव्ह पार्टिशन या आणि अशा प्रश्नांतर्गत येणाऱ्या उत्तराच्या संदर्भात आपण पार्टिशन या विषयावर चर्चा करणार आहोत. काही प्रमुख मुद्दे जर आपण लक्षात घेतले तर प्रस्तावना असेल, विभाजन विभागणीची व्याख्या असेल, विभाजनाचे प्रकार असतील किंवा विभाजन परिणामकारक होण्याचे जे मार्ग आहे त्याविषयी सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि पुनर्गठित आणि पुनर्विभागणी कशा पद्धतीने केली जाते या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. लॉ इन मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांकडे पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे याची व्यवस्था करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये पारंपरिक प्रथेनुसार आणि कुटुंबातील सदस्यांच्या एकंदरीत पालन पोषण, दैनंदिन गरजा, भविष्यातील तरतुदी आणि समाजामध्ये सन्माननीय अथवा आवश्यक असलेले जी काही स्थान आहे, अशा विविध प्रकारच्या कारणांसाठी आपल्या सर्वांच्या कुटुंबाची सुरक्षा असेल, पूर्वापार चालत आलेल्या व्यवसायासाठी लागणारं मनुष्यबळ असेल आणि याचा विचार करण्याकरिता आणि या सगळ्या कौटुंबिक गरजा आणि गोष्टी लक्षात घेता कुटुंबातील सदस्य हे एकत्रित राहिले गेले पाहिजे, ही पूर्वापार पासून चालत आलेली संकल्पना आहे. म्हणजे याला आपण एकत्र कुटुंब किंवा जॉईंट फॅमिली असं संबोधलं तर वावगं ठरणार नाही. एकत्र कुटुंब पद्धती ही परंपरेनुसार किंवा आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांची जाणीव असल्यामुळं ती चालत आलेली आहे. आणि याच एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मालमत्ता सुद्धा त्याच पद्धतीनं एकत्रित आणि विशिष्ट सदस्यांच्या मालकीची ती असणार नाही, तर ती जो प्रमुख असेल, जो सर्वात ज्येष्ठ असेल त्याच्या अंतर्गत किंवा कुटुंबाने ज्याच्यावर तशी जबाबदारी दिली असेल किंवा ज्याला कुटुंब प्रमुख म्हणून नियुक्त केलं असेल त्याच्याकडेच त्याची जबाबदारी असेल. आणि कुटुंब एकत्र म्हणजे संपूर्ण संपत्ती, प्रॉपर्टी सुद्धा एकत्रच असली पाहिजे, अशा पद्धतीची ती एक नियोजित अशा पद्धतीची नियोजित परंपरा किंवा ती संकल्पना आहे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये एकाच विचाराची सगळी असतात असं नाही, तर प्रत्येकाची विचार करण्याची, स्वतःच्या जीवावर काही करण्याची किंवा जुनी पद्धत आणि आत्ताच्या नवीन चालीरीती, नवीन जनरेशन याच्यामध्ये सुद्धा बराच फरक आहे. आणि मग त्याच्यामध्ये कुटुंबातल्या काही लोकांची होणारी कुचंबना, व्यक्ती स्वातंत्र्य, कदाचित स्वार्थी प्रवृत्तीमुळे सुद्धा एकत्र कुटुंब पद्धतीला बहुतांशी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात असेल किंवा इतर राज्यात असेल हा सुरुंग लागलेला आहे किंवा हे वेगळे झालेले आहे. आणि एकत्र कुटुंबातून बाहेर पडणं या प्रक्रियेलाच आपण विभाजन अर्थात पार्टिशन या ठिकाणी किंवा विभक्तीकरण म्हणून संबोधलं गेलं पाहिजे. आणि या सगळ्या पार्टिशन अर्थात विभाजन या प्रकारावरच आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे विभाजनाची व्याख्या, डेफिनेशन ऑफ पार्टिशन. तर त्याचा अर्थ असा आहे की एकत्रित दर्जाचा शेवट करण्याची प्रक्रिया म्हणजे विभाजन. म्हणजे जी एक कुटुंब पद्धती होती त्याचा
संपूर्ण दर्जा संपून टाकायचा आणि स्वतंत्र व्हायचं, कदाचित त्याला विभागणी असं म्हणतात. मिताक्षर तत्व प्रणालीमध्ये कुटुंबातील एखादा सदस्य निश्चित हिश्श्यासाठी दावा करू शकतात किंवा ते तसा दावा करू शकत नाही. या दोन्हीही संकल्पना जर म्हणजे त्यांनी करू शकतात का, याच्यावर पण अभ्यास करायचा आहे. का करू शकत नाही याच्यावर पण चर्चा करायची. कारण विभाजन होण्याकरता मालमत्तेची वाटणी प्रत्यक्षात झालीच पाहिजे असा कुठंही नियम नाही, कायदा तसा नियम सांगत सुद्धा नाही. परंतु जेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीतील काही सदस्यांच्या मालमत्तामधील हिस्सा निश्चित केला जातो की ही याची प्रॉपर्टी, याची प्रॉपर्टी, ही याची प्रॉपर्टी, म्हणजे कागदावर नाही परंतु शब्दातून जर तशी निश्चिती केली तर ठरलेला मालमत्तेमधील हिस्सा हा जर निश्चित केला जात असेल, गेला असेल, तेव्हा एकत्र कुटुंबाचे विभाजन झाले असे समजावे किंवा असं समजायला हरकत नाही. आपण एखाद्या ग्रामीण भागामध्ये गेलो असेल, शेतामध्ये तिन्ही भावांचे, समजा जे काही भाऊ असतील, 3 जण असतील असं गृहीत धरू, सारखे घर असतात. याचा अर्थ त्यांनी घर बांधली परंतु ती एकसारखी बांधली, एका व्यक्तीकडून बांधली गेली आणि जमिनीचं सुद्धा त्याच पद्धतीनं समान वाटप केलं. दयाभाग तत्व प्रणालीमध्ये एकत्र कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित मालमत्तेमध्ये हिस्सा निश्चित केलेला असतो आणि जेव्हा सदस्य विभक्त होतात तेव्हा त्यांना निश्चित केलेल्या हिस्स्यामध्ये मालमत्ता मिळते. याचं एक न्यायालयीन प्रकरण आहे. ज्या न्यायालयीन प्रकरणावरून तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट होतील. अल्जा शेडथी विरुद्ध लक्ष्मी शेडथी हे 1973च प्रकरण आहे. 2 SCC 773 या अंतर्गत हे न्यायालयीन प्रकरण आपण पाहत असताना या प्रकरणामध्ये विभाजन अर्थात पार्टिशन या शब्दाचा मथित अर्थ त्यांनी स्पष्ट केलेला आहे. त्या न्यायालयीन प्रकरणाचा अर्थ असा आहे, कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याची विभागणीसाठीची आवश्यकता नसते, तसेच न्यायालयाचा हुकुमनामा या ठिकाणी आवश्यक असतो किंवा कोणताही लेखी दस्तऐवज आवश्यक असतो. म्हणजे लेखी जर विभागणी झाली असेल किंवा न्यायालय तसा आदेश दिला असेल तर इथं त्या गोष्टीला विभाजनी किंवा विभागणी असं समजलं गेलं पाहिजे. जो विभाजन परिणामकारक करेल, विभाजनाची खरी कसोटी म्हणजे कुटुंबातील सदस्यांचा स्वतंत्र मालक म्हणून हेतू असणे, तसं ते अपेक्षित असतं. याच्यात आपण एक दुसरा महत्वाचा मुद्दा पाहूया, ते म्हणजे काल्पनिक विभाजन. उपरोक्त न्यायालयीन प्रकरणातील स्पष्टता प्रकरणाचा जर विचार केला तर एक बाब सिद्ध होते, ती म्हणजे कुटुंबातील सदस्यांचा हेतू स्पष्ट असला पाहिजे. त्यासाठी त्याने प्रत्यक्षात मालमत्तेच्या विभाजनासाठी कारवाई केली पाहिजे, म्हणजे त्यांनी पुढाकार घेतला गेला पाहिजे. विभाजन करणारे सभासद काल्पनिक विभाजनाबाबत परिणामकारक विभाजन करू शकत नाहीत. विभाजन ही प्रक्रिया असून वास्तवात निदर्शनास येत असते. काल्पनिक विभाजनास कोणताही वास्तवता नसते, कारण काल्पनिक हे काल्पनिक असतं, ते अस्तित्वात येईल असं त्याला तसं काही म्हणता येणार नाही, जेणेकरून विभाजन हे परिणामकारक होईल. मग हे कशा पद्धतीनं, तर अजून एक न्यायालयीन प्रकरण मला या ठिकाणी सांगायला हरकत नाही. कल्याणी विरुद्ध नारायण AIR 1980 SC 1173 माननीय सर्वोच्च न्यायालयातलं हे प्रकरण आहे. आणि या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात जे पुढील प्रमाणे त्यांची निरीक्षणं नोंदवलेली आहेत ते तुम्ही बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे. विभाजन प्रस्थापित करण्याकरिता कुटुंबातील सदस्याचा निश्चित आणि निसंदिग्ध हेतू असला पाहिजे. हा हेतू कोणत्याही स्वरूपात असला पाहिजे. विभाजनासाठी प्रतिनिधित्व आवश्यक असले पाहिजे किंवा नाही. तसेच विभाजनाबाबत सूचित करणे या बाबी विभाजनाच्या प्रत्येक प्रकरणानुसार विभिन्न असू शकतात. कारण प्रकरण प्रत्येकाची एक समानच असतील, म्हणजे फक्त जमिनीचंच विभाजन अपेक्षित आहे, फक्त घराचंच विभाजन अपेक्षित आहे,
असं ते होणार नाही. प्रत्येक प्रकरण ही वेगळ्या अंगाने माननीय न्यायालयाकडे येऊ शकतात. म्हणून या केसचा त्या संदर्भाने अर्थ लक्षात घेतला पाहिजे. मग याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय आहेत, तर ते म्हणजे विभाजनाचे प्रकार. तुम्हाला परीक्षेत सुद्धा विभाजनाचे प्रकार हे विचारले जाऊ शकतात. काइंड्स ऑफ पार्टिशन याच्यावर बहुतेक वेळा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकंदर कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंबाच्या मालमत्तेचे विभाजन होण्याकरिता विभिन्न पद्धती आहेत. कुटुंबातील कोणताही सदस्य विभाजनासाठी ज्या खाली केलेल्या किंवा दिलेल्या किंवा नमूद केलेल्या ज्या मार्गाचा अवलंब विभाजनाचा हेतूबाबत त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्याची तो स्पष्टता करू शकतो. तर त्या काही गोष्टी आहेत, जे काही 8, 9, 10 मुद्दे आहेत, या मुद्द्याकडे आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्पष्ट घोषणा किंवा जाहीरनामा त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला पाहिजे. म्हणजे जी गोष्ट पार्टिशन केली जाणार आहे ती त्याची स्पष्ट घोषणा केली पाहिजे, चर्चा केली पाहिजे किंवा जाहीर नोटीस दिली पाहिजे, जेणेकरून तो विभाजनाचा भाग हा लोकांना कळेल. दुसरी महत्वाची म्हणजे संबंधित व्यक्तीची सातत्यपूर्ण व सन्मानपूर्वक त्या ठिकाणी वर्तणूक असली पाहिजे. म्हणजे जे पार्टिशन होतंय, ज्यांच्या सोबत होतंय त्यांची वर्तणूक चांगली असली पाहिजे. जर मनात खोट असेल तर मग गडबड होऊ शकते. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे संबंधित व्यक्तीने तोंडी विभाजन जाहीर केलं पाहिजे. माझी काही हरकत नाही, अर्थात आपण ज्याला एनओसी म्हणतो, एखाद्या गोष्टीची कधीही आपण एनओसी घेतो का, तर त्याची हरकत नसावी या अर्थाने. चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संबंधित व्यक्तीने विविध मार्गाने विभाजनाचा हेतू प्रकट केला पाहिजे. तुम्ही कुठल्याही माध्यमातून, म्हणजे जाहीर प्रकटन देण्याची पद्धत आहे, जाहिरात देण्याची पद्धत आहे, कुटुंबातल्या नातेवाईकांना कळवण्याची पद्धत आहे, जवळच्या नातेवाईकांना तसं जाहीर करण्याची पद्धत आहे या अर्थाने. पाचवा महत्वाचा मुद्दा आहे संबंधित व्यक्तीने मालमत्ता स्वतंत्रकरिता उपभोगण्याकरिता मालमत्तेमधील हक्क असलेल्या व्यक्तींची यादीमध्ये बदल करण्याकरता लेखी अर्ज दिला पाहिजे. शेवटी कागदावर ह्या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे, आणि कागदावर जर नसेल मग तिथं साहजिक आहे गडबड होऊ शकते. सहावा महत्वाचा मुद्दा आहे विभाजनाच्या मागणीसाठी संबंधित पक्षकारांना लेखी नोटीस पाठवली गेली पाहिजे. सातवा महत्वाचा मुद्दा आहे संबंधित व्यक्तीने विभाजनासाठी दावा दाखल केला पाहिजे, म्हणजे हा एक मार्ग आहे. आणि आठवा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जर करारानुसार कुटुंबातील पुष्कळ सदस्यांच्या मालमत्तेवरील हक्काबाबत एक व्याख्या तयार करून त्यांचे हिस्से निश्चित केले पाहिजे. आणि नववा महत्वाचा मुद्दा आहे विभाजनाच्या कराराचा संदर्भ हा मध्यस्थ जो कोणी असेल त्याला तो देणं गरजेचं आहे. कारण काही मालमत्तेचे जर स्वरूप लक्षात घेतले तर मालमत्तेचे विभाजन केले जाऊ शकत नाही. कारण सगळ्याच मालमत्ता याचं विभाजन केलं गेलं जातं का? अजिबात नाही. काही गोष्टी ह्या पर्सनल सुद्धा असतात, वैयक्तिक असतात. मग कुठल्या गोष्टीचं विभाजन होत नाही तर त्याच्यावर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. ते म्हणजे मालमत्तेमध्ये असलेल्या घराचे जिने याची कधीच विभागणी होत नाही. कारण जिना किंवा रस्ता हा सार्वजनिक असतो, तर त्या जिन्याचं स्टेअरकेसचं त्या ठिकाणी विभाजन होत नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे अंगण, घरासमोरचं जे अंगण असतं, कावटी यार्ड असतं, ते विभाजन करता येत नाही. तिसरं महत्वाचं म्हणजे तळे असतील, तलाव असतील, अर्थात त्याला आपण टँक म्हणूया, की याचं सुद्धा विभाजन केलं जात नाही. चौथा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे रस्ते हे येण्या जाणीसाठीच असतात, त्याच्यामुळे त्याचं कधीच विभाजन होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा, अर्थात त्याला रोड पण म्हणूया. आणि पाचवा मुद्दा म्हणजे जो आपल्या येण्या जाण्याचा रस्ता असतो, राईट टू वे असतो, कारण त्याशिवाय आपण दुसरीकडून जाऊ येऊ शकत नाही, तर त्याचं सुद्धा विभाजन होऊ शकत नाही. मग या सगळ्या गोष्टीवर हक्क कसे असले पाहिजे, तर वरील हक्क काय असतात, कशावर हक्क आपण गाजवू शकतो, ते म्हणजे कुटुंबातील देवांच्या मूर्ती, पूजेचे आवश्यक साहित्य, हा त्याच्यातलाच महत्वाचा मुद्दा आहे, जो आपण 6वा मुद्दा म्हणूया, की ज्याची विभागणी आपण करू शकत नाही. 7वा महत्वाचा मुद्दा आहे सदस्यांची स्वतंत्र मालमत्ता, जी
मालमत्ता ही वडिलोपार्जित असते, त्याचंच विभाजन होऊ शकतं. समजा आम्ही तिघ जण भाऊ आहे किंवा 2 जण भाऊ आहे आणि मी आता खरेदी केली, तर त्याचा विभाजनाचा संबंध येत नाही, कारण ती माझ्या मालकीची असते या अर्थाने. 7वा महत्वाचा, जसं मी सदस्यांची स्वतंत्र मालमत्ता म्हटलं, तसं 8वा मुद्दा आहे धार्मिक आणि धर्मदाय करण्यासाठी राखून ठेवलेली जागा. 9वा महत्वाचा मुद्दा आहे मालमत्तेमध्ये तुमच्या येणारी विहीर. विहीर हे कधीच पार्टिशन होऊ शकत नाही, ती सामूहिक होऊ शकते. तुम्ही कधी शेतात गावात वगैरे गेलात तर ती सामूहिक विहीर असते, त्याचं पाणी कोणीही घेऊ शकतं, तुमची कितीही दुश्मनी असली तरी. आता काही महत्वाच्या मुद्द्यांवर फक्त प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. मग ते सहदायिकाच्या सहवारसदाराच्या बायकांना दिलेले दागिने असतील, मठाचं नेतृत्व असेल किंवा कपडे वाहन, अशा काही गोष्टी आहेत ज्याचं विभाजन होऊ शकत नाही. मग विभाजन परिणाम होण्याचे मार्ग कोणते, तर त्याचं पॉइंट वाईज जर आपण विवेचन करण्याचा प्रयत्न केला तर करारानुसार विभाजन म्हणजे पार्टिशन ऑफ एग्रीमेंट, आपण करार करून सुद्धा विभाजन करू शकता. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे कुटुंबातील सहदायिका, जे आपले सोबतची लोक आहेत, ते हेतू तोंडी असला पाहिजे आणि किंवा तशी आवश्यकता असण्याचं काही कारण नाही, या माध्यमातून सुद्धा पार्टिशन त्या ठिकाणी घडू शकतं. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे मध्यस्थाकडून त्या ठिकाणी आपण विभाजन करू शकता. म्हणजे आपला एकमेकांवर विश्वास नसेल तर एक त्रयस्थ व्यक्ती आपण आणून आपण विभाजन करू शकतो. रजिस्टर नोटीसद्वारे सुद्धा आपण विभाजन करू शकतो की असं विभाजन करायचंय, कळवण्याची गरज आहे. रजिस्टर त्या ठिकाणी नोटीस दिली आणि विभाजन झालं. दुसरं, मृत्यूपत्रान्वये सुद्धा आपण विभाजन करू शकतो की आपलं जे पार्टिशन ऑफ विल असतं, विलद्वारे सुद्धा तो प्रमुख हा त्या सगळ्याचं पार्टिशन, म्हणजे प्रत्येकाला वाटप, मग ते समान वाटप करायचं की टक्केवारीत वाटप करायचं, हा देणाराचा मुद्दा असतो. धर्मांतराने सुद्धा विभाजन करता येतं. जर एखाद्या कुटुंबाने धर्म बदलला तर त्याच्यातून सुद्धा पार्टिशन करता येतं. पार्टिशन ऑफ, त्याला अपोस्टेसी असं त्या ठिकाणी म्हणतात. 7वा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार विवाह केल्यास होणारे विभाजन. तर त्याच्यामधून सुद्धा जेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य स्पेशल मॅरेज ऍक्ट तरतुदीनुसार विवाह करतो, तेव्हा त्याचं जे विभाजन आहे ते उपरोक्त म्हणजे विभाजनामध्ये त्याचा संदर्भ आपल्याला, जो मगाशी आपण 6वा मुद्दा पाहिला, त्याच्यामधून ते आपल्याला घेता येऊ शकतं. तोंडी त्या ठिकाणी विभाजन करता येतं, कारण ओरल पार्टिशन सुद्धा हे गृहीत धरलं जातं. 9वा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दावा दाखल केल्याने सुद्धा विभाजन होतं की सहज मिळत नसेल तर माननीय न्यायालयाकडे आपण दाद मागितली आणि त्यांच्या माध्यमातून जर विभाजन करता आलं, त्यांनी सुद्धा विभाजन होऊ शकतं. 10वा महत्वाचा मुद्दा आहे सर्वसंग परित्यागामुळे सुद्धा विभाजन होऊ शकतं, कारण सदस्याच्या एकत्र कुटुंबामध्ये जर हक्क त्याग केल्याने विभाजन होऊ शकते, परंतु केलेल्या हक्काचा त्याग उर्वरित सदस्यांना जर तो मान्य नसेल किंवा त्याच्यामध्ये काही डिस्प्यूट असेल तर ते या पद्धतीने करता येतं. 11वा मुद्दा आहे की एका सहदायिकीने, सहवारसाने किंवा त्यांचे हक्क दुसऱ्याकडे असतील तर त्याद्वारे होणारं विभाजन सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की इतर कोणत्याही वर्तणुकीमुळे होणारे विभाजन, याचा अर्थ कोणत्याही व्यवहाराचा परिणाम हा इतर आपल्या सोबतच्या लोकांवर होऊ नये म्हणून वर्तणूक कशी आहे त्याच्यावर सुद्धा अवलंबून त्या पद्धतीने विभाजन केलं जाऊ शकतं. पुनर्गठित विभाजन किंवा पुनर्विभागणी याद्वारे सुद्धा विभाजन करता येतं. जर या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुमच्याकडून काही गोष्टी घडल्या, कारण बऱ्याचदा पुनर्विभागणी करताना किंवा मनुच्या संहितेनुसार पुढील प्रमाणे काही स्पष्टीकरण देता येईल, कारण कायद्यामध्ये अजूनही मनुचे संदर्भ घेतले जातात. उपरोक्त संहितेमध्ये विभाजन हे एकदाच केले जाते, परंतु विभाजन पुन्हा विभागण्यासाठी उपलब्ध नसते. अशा वेळेस खालील काही तरतुदी आहेत की विभाजनामध्ये काही गडबडी होऊ शकतात, तर ते काय मुद्दे आहेत ते 4-5 मुद्दे आपण ओझरते पाहूया. ते महत्वाचा मुद्दा म्हणजे पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये फसवणूक. जर विभाजन करताना फसवणूक केली गेली तर मग ती विभाजन रद्द होऊ शकतं, पार्टिशन होऊ शकत नाही. या सुद्धा गोष्टी नव्याने विभाजन करण्याच्या त्या दाव्या करता
त्या ठिकाणी दाखल करता येतात. दुसरं म्हणजे गर्भातील बालक हा त्या गर्भातील बालक असताना जर विभाजन झाले असेल आणि तो नंतर जन्माला आले असेल, त्याच्या हिच्यासाठी कोणतीही तरतूद केलेली नसेल तर ते पार्टिशन रद्द होऊ शकतं. दत्तक बालक घेतलं असेल तर किंवा सहदायिकेची सहवारसाची जर अपात्र ठरलं तर त्या ठिकाणी सुद्धा, कारण बऱ्याच वेळा अशा घटना तांत्रिक अडचणी आल्यानंतर घडू शकतात. गर्भधारणा किंवा विभाजनानंतर जन्मलेले बालक याच्यामध्ये सुद्धा या गोष्टी घडू शकतात. आणि अनुपस्थिती, अज्ञान आणि पुनर्घटिता विभाजन या सगळ्या